नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ। मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी गाडी जी टुरर मॉडिफाईड आहे ना, तर तिला आपण आज पूर्णपणे कंपनी फिटेड जशी आली होती ना मला तशी करणार आहोत आणि याच्यावर काय काय मॉडिफिकेशन केलं होतं मी हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते पूर्णपणे रिमूव्ह करणार आहे आणि त्यांची प्राइस आणि त्याच्यानंतर हे पार्ट्स कुठे कुठे अवेलेबल भेटतील तुम्हाला ह्या सर्वाची माहिती मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुम्हाला बाईकचा पूर्ण ओव्हरराऊंड देतो काय काय मॉडिफिकेशन केलं होतं। तर फ्रंटला आल्यावर आपल्याला ही वायझर दिसते जी मी इन्स्टॉल केली, त्याच्यावर लोगो वगैरे आहेत। त्याच्यानंतर हँडगार्ड हे केले होते, त्याच्यानंतर इथे लेग गार्ड इन्स्टॉल केले होते, त्याच्यानंतर खाली इकडे स्टिकर वगैरे इन्स्टॉल केले होते, हे समजा ठीक आहे। त्याच्यानंतर इकडे एक मॉडिफिकेशन आहे, हे मी ठेवणार आहे, हे मी काढणार आहे, हे सेफ्टीसाठी आहे याच्या। त्याच्यानंतर आता ह्या साईडला गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे हे एक मॉडिफिकेशन आहे जिथे मी टॉप बॉक्स वगैरे लावतोय। हां, हे एक मॉडिफिकेशन बघायला भेटतोय आणि त्याच्यानंतर साडी गार्ड वगैरे हा येतो, हा काढला नव्हता, हा पण मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे। हा एक DIY स्टँड बनवलेला आहे मी, याची पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। तर चला हे सर्व पार्ट्स मला रिमूव्ह करायचे आहेत। आपल्याला हे काम करण्यासाठी जे जे सामान लागणार आहे ते पण मी जमा केलेलं आहे। इथे तुम्हाला बघायला स्पॅनर वगैरे सर्व जमा केलं आहे। तर सुरुवातीला आपण सर्वकडे WD-40 मारणार आहोत की जेणेकरून जे जे स्क्रू आहेत ना ते लूज होतील। हां, आता मी हा एक पण इथे थोडासा मारला आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला पण जिथे येत आहेत ना तिथे येतं, म्हणजे सो आपली रिमूव्हिंग आहे ना ती इझी होऊन जाईल। स्पॅनर घेऊन मी रेडी आहे। तर सुरुवातीला आपण आपल्याकडे असणारा लेग गार्ड आहे, हा जाना इंटरनॅशनलचा आहे। हा मी 4,500 रुपयाला मागवला होता। हा टोटली गाडी आहे ना आपली आज इथं माउंट दिसतो ना ह्याच्यावर पूर्ण उभी राहते जेव्हा गाडी या साईडला पडते किंवा त्या साईडला पडते। हा पूर्ण सेफ्टीसाठी आहे। सुरुवातीला एक Allen कीचा बोल्ट आहे, Allen की घेतली आहे। आपला पहिला पार्ट रिमूव्ह झालेला आहे, हा बघा। चला साईडला ठेवूया इकडे, ठीक आहे। चला आता त्या साईडला दुसरा आहे सेकंड, तो काढूया आधी। WD मारला आहे ना त्याच्यामुळे नट बघा थोडे इझिली ओपन होतात, हे एक WDचा फायदा आहे, ठीक आहे। तुम्ही पण असं काही रिमूव्ह वगैरे करत असाल ना, नटबोल्टचं काम वगैरे करत असाल ना तर नक्की प्रेफर करा, तुम्हाला यूजफुल होईल ते। दुसरा पण गार्ड खोलत आला आहे, इकडचा स्क्रू लय टफ होता, असा पाना आहे माझ्याकडे एक वेगळा केला होता त्याच्यामुळं खोलला आहे, म्हणजे इझिली गेला आहे। आता इकडचा मेन नट आहे, इंजिनचा हा नट आहे, हा निघत नाही, हा तर इथे येऊन थांबला आहे, ठीक आहे। हा एक खाली ठेवतो आधी, आता ह्याला गिअरची दांडी वरती करायला लागेल आणि ह्याला येत नाही, खूप दिवस खोलला नाही ना। थांब थोडा पाठीमागे WD आण ना, थांब पकडाशी खेचून देतो का, थोडासा याला WD मारतो इथं। फायनली निघाला आहे, थोडा हार्ड गेला हातमध्ये बघा, थोडासा गन्स पकडला ना, खूप दिवस ओपन नव्हता केला त्याच्यामुळं, ठीक आहे। थोडासा याला क्लीन करतो आणि नंतर मग टाकतो आणि त्याच्यामध्ये ह्याच्या आतमध्ये पण WD मारतो, सो आतमध्ये जो रस्ट पकडला आहे ना तो पण कमी होईल। हा आहे आपल्या गाडीचा टॉप रॅक, जिकडे मी आपला टॉप बॉक्स आहे ना तो इन्स्टॉल करत असतो आणि ह्याला सॅडल पण आहे, सो इकडे तो लावता येतो, सध्या मी लावलेला नाही आहे। तर हा आपण 6,000ला घेतला होता। आता याच्यासाठी मला सीट ओपन करावं लागणार आहे। आता सीट ओपन केलेली आहे आणि सीटच्या इथं हे 4 नट बोल्ट आहेत, Allen कीच आहेत, हे पण रिमूव्ह करायचे आहेत। हे थोडे लूज करून घेतो आधी, इथं WD मारूया आधी, WD नाही मारलं। हां, तर इथं खाली नट बोल्ट आहेत, Allen की आहेत, ह्या रिमूव्ह करून घेतो। ही एक रिमूव्ह केली आहे, आता ही एक रिमूव्ह करूया। आपला टॉप रॅक पण रिमूव्ह करून झाला आहे। आता आपली गाडी बघा कशी दिसते, हे बघा थोडीशी मोकळी झालेली आहे। इथे बुश पण येतात त्याच्यासाठी, मेन चेसीला काय होऊ नये म्हणून। आता आपण आपल्या बाईकचा थर्ड पार्ट म्हणजे हँडल गार्ड रिमूव्ह करणार आहोत। हे हँडल गार्ड मी बाईक घेतले होते ना त्यावेळीच शोरूममधून घेतले होते, हे जवळपास मला 1200 रुपयाला पडले होते। हे आता मी रिमूव्ह करतोय। चला आता ह्याच्यासाठी आपल्याला Allen की लागणार आहे, जी की इथून Allen की आहे ना ती रिमूव्ह करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग इथे आपले जे नट बोल्ट आहेत ते रिमूव्ह करूया। त्याच्यानंतर मग हे हँडल गार्ड दोन्ही पण रिमूव्ह होणार आहे। हे इझिली रिमूव्ह झालं आहे, एवढं काय हे नाही याच्यामध्ये, हा पण इझिली रिमूव्ह झाला आहे। तिसरा पार्ट पण आपला रिमूव्ह झालेला आहे आणि जसे जसे पार्ट रिमूव्ह होतात तशी अशी गाडी छोटी छोटी वाटायला लागली आहे बघा। पाठीमागचा पण झाला आहे आणि हे पण झालं आहे। तर आता आपण आपला चौथा पार्ट रिमूव्ह करणार आहोत, ते म्हणजे वायझर आहे ही। त्यासाठी मला खूप मेहनत आहे कारण हे वगैरे ओपन करावं लागणार आहे। त्याच्यामध्ये हे बोल्ट बघा आपले गंजलेले आहेत, ते पण मला चेंज करायचे आहेत, सो ते आणलेले आहेत मी आणि इथं प्लेट येणार आहे त्याच्यानंतर। सो आता खूप जास्त मेहनत आहे, चला ह्या कामाला सुरुवात करूया। तुमच्याकडे पण KTM डूक आहे आणि जर तुम्हाला पण समोरची जी आपली वायझर आहे किंवा समोरची हेडलाईट जर रिमूव्ह करायची असेल ना तर तुम्हाला सुरुवातीला हे बघा हे बोल्ट आहेत ना हे रिमूव्ह करावे लागतात। हे रिमूव्ह करा, Allen कीने रिमूव्ह होतात। बोल्ट रिमूव्ह केले ना की तुम्ही सेकंड स्क्रूड्रायव्हर घ्या आणि हे बघा हे आपल्या इथं साईडला हे असतात, हे असे प्रेस करायचे, ह्या साईडला 2 असतात, प्रेस केलेत ना की असे रिमूव्ह होतील। हे असे थोडेसे निघले नाही ना, थोडेसे हलवा असे हे रिमूव्ह होतात बघा। हे रिमूव्ह केलं ना की तुम्ही फक्त हे असं धरा आणि असं बॅक करा,
की तुमचं हे असं ओपन होऊन जाईल. ठीक आहे, फक्त पुल करायचं आणि बॅकला खेचायचं, ते निघून जाईल. आणि हे वॉशर आहेत छोटे छोटे, हे लक्षात ठेवा, हे मिस करू नका, हे इथं लागतात. इथं वायरिंग आहे, सो जे काही काम कराल ना तेव्हा थोडीशी काळजी घ्या, म्हणजे सॉफ्ट हँडने करा. त्याच्यानंतर आपले हे वायझरचे बोल्ट बघा इथं आहेत, हे आपल्याला लावायचे आहेत आणि हे काढायचे आहेत. आता सुरुवातीला हे आपले गंजलेले आहेत ते काढूया आणि मी नवीन आणलेत ते इथे इन्स्टॉल करणार आहे. फायनली वायझर रिमूव्ह झालेली आहे. ही वायझर मला बबलीने, करण आणि मिखिल कुठेतरी गेले होते आणायला हे काहीतरी त्यांच्या गाडीसाठी पण पार्ट. सो तेव्हा त्यांनी मला स्वतः विचारलं होतं आणि त्यांनीच घेऊन आले होते. काहीतरी 240 रुपयाला ही भेटली होती. ही फेझरची काय काही FGची गाडीची आहे, ही त्याची होती. मला त्या गाडीचं नाव नाही आठवत एक्झॅक्टली, त्यांना माहिती असेल. आणि ही तेव्हा त्यांनी आणली होती ना, तेव्हा मी लावली होती. त्याच्यानंतर परत कधी रिमूव्हच नाही केली. मला सगळेजण बोलून थकले की बाबा हे काढ, एकदा रिमूव्ह कर. ही बाबा काढली हो फायनली. आता आपण आपल्या गाडीचा 5वा पार्ट, तो म्हणजे साडी गार्ड, मी हा फर्स्ट टाईम रिमूव्ह करतो आहे. जेव्हापासून गाडी आणली तेव्हापासून रिमूव्ह नव्हता केला, तो आता रिमूव्ह करूया. थोडीशी गाडी थोडा न्यू लुक पाहिजे म्हणून बघूया. जर हा पण मला जर काढायची इच्छा झाली तर हा पण काढतो. 2-3 दिवस हा काढून ठेवेन. चला फर्स्ट टाईम काढतोय, कधीच नाही काढला. अरे झाला लगेच. हे बघ रश्मी, साडी गार्ड काढून झाला आहे. आता आपला टायरचा सपोर्टर आहे ना, तो पण आता काढूया. ठीक आहे, इथे LMK आहे, ते ओपन नाही होत. सो थोडा WD मारून ठेवतो थोडा टाईम. सुरुवातीला मी मारला नव्हता कारण हा काय काढायचा माझा प्लॅन नव्हता. चला फर्स्ट टाईम हा रिमूव्ह झालेला आहे. तर चला अशा प्रकारे आपले पार्ट्स, गाडीचे पार्ट आहेत ते रिमूव्ह झालेले आहेत. आणि आता ह्यांचे जे रिप्लेसेबल पार्ट आहेत ना ते बसून घेणार आहेत. सो त्याच्या अगोदर एकदा गाडीचा वॉक अराउंड घेतो. अशा प्रकारे गाडी दिसत आहे. चला तर आता ते बाकीचे पार्ट आता लावायला सुरुवात करूया. तर आता बाकीचे आपले पार्ट्स आहेत ना छोटे मोठे, ते वॉश करतो. आणि जे नटबोल्ट वगैरे आहेत ना ते रॉकेलने वॉश करतो. तुम्ही पण जर अशी गाडी ओपन करत असाल ना तर थोडेसे पार्ट वगैरे पुसून घ्या आणि रॉकेलने वगैरे किंवा बाकीचे कुठला केमिकल असेल तुमच्याकडे वॉशिंगचा तर त्याच्याने व्यवस्थित क्लिनिंग करून घ्या. चेन पण मी क्लिनिंग करून घेतो, ते पण थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतो. आता गाडीचे एवढे पार्ट्स रिमूव्ह केलेत तर म्हटलं थोडीशी वॉशिंग पण करून घेऊया. सो आता वॉशिंग करून घेतोय. गाडी क्लिनिंग करून घेतली, आता थोडी पुसतो आणि मग बाकीचे पार्ट्स लावायला सुरुवात करतो. तर आता आपण आधी हँडल गार्ड लावूया, जे की आपण इथून आपला जो टॉप रॅक होता तिथं रिमूव्ह केला होता तिथं लावणार आहोत. आता माझ्यासोबत नटबोल्टसाठी लॉक टाईट आहे. हा जर तुम्ही घेऊ शकलात तर घ्या, कारण नटबोल्टमध्ये जे थ्रेड असतात ना त्याच्यामध्ये हा राहतो आणि लॉक पण चांगला होतो आणि तुमचे नटबोल्ट पण गंजत नाही, कारण एक रबर कोटिंग ह्याच्यामध्ये राहते. तर हे फिटिंगसाठी चांगलं असतं. बस आता आपण आपला सेकंड पार्ट लेग गार्ड लावणार आहोत. हे थोडेसे इथं रस्ट झाला होता, मग आता माझी इथं स्प्रे पेंट होता ब्लॅकवाला, तो लावला इथं. थोडे सुकायला थांबलो होतो म्हणून थोडा टाईम लागला. हा लेग गार्ड लावून घेतो आधी. थोडासा हा कठीण आहे, ते स्क्रू आहेत, फक्त इकड तिकडचे करावे लागले. आपले आता गार्ड लावून झालेले आहेत इकड दोन्हीकडचे. आता समोरचा मेन कॅपचा काम आहे ना तो करूया, कारण याच्यात थोडा टाइम जाणार. सो आपली छोटी कॅप लावली आणि हा नवीन आणलाय ब्रॅकेट माउंट आहे. हा इथं नंबर प्लेट लागते. सो हे स्क्रू वगैरे नवीन टाकलेत. आता हे झाली फिटिंग. फायनली कॅप लावून झालेली आहे आणि आता आपले हे लॉक लावूया. सुरुवातीला हे नट लावून घेतले, नंतर मग लॉक शेवटी लावायचे. लॉक लावताना आपण आधी आतमध्ये टाकले होते, हे असे बाहेर मूव्ह करायचे, असे बाहेर करायचे आणि त्याच्यामध्ये असे इन्सर्ट केले ना की नंतर मग असे प्रेस करायचे की हा लॉक झाला. आता आपण नेक्स्ट हँडगार्डच्या जागेवर आपले फक्त हे वॉशर लावणार आहोत, जे की इथे लागणार हँडलसाठी. ठीक आहे, चला हे लावून घेऊया, म्हणजे ऑलमोस्ट आपलं काम संपत आहे. चला आता आपल्या गाडीचं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे. आता एक चेन मागाशी आपण क्लीन केली ना, चेन लूप करून घेतो आणि मग बाकीचं थोडंसं WD मारून घेतो थोडेसे पार्ट्सला, म्हणजे जेणेकरून थोडे स्मूथ येतील. आणि बाकी एअर पण चेक केलेलं आहे, एअर पण ओके आहे. आता फक्त एक समोरची एक नंबर प्लेट लावायची राहिलेली आहे. आता एक नंबर प्लेट ती बनवून घेतो, INDच बरोबरचे. बाकी ऑलमोस्ट आता गाडी रेडी टू रॉक झालेली आहे. जशी स्टॉक आणली होती तशी गाडी आता झालेली आहे पूर्णपणे. फर्स्ट टाईम एवढ्या वर्षानंतर मी 5-7 वर्ष गाडी आता वापरतो आहे. 7 वर्षानंतर पहिल्यांदा स्टॉक गाडी केलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे काय घेऊन आलो ना ते लावायचो आणि तसंच ठेवून द्यायचो. अशा प्रकारे 2-3 तासानंतर आपलं पूर्ण काम संपलेलं आहे आणि ऑलमोस्ट आता गाडी रेडी झालेली आहे. हां बरं वाटलं. जवळपास 3-4 तास गेले माझे हे काम करायला. हा छोटासा व्हिडिओ आणि बघ ब्लॉग एंड करायचा टाईम आला आणि हे कामाची माणसं आता आली 2 मिखिल नाही आता आलं नाही. सो चला ब्लॉग एंड करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.